नाटक म्हणजे अनब्रोकन लाईन ऑफ एक्सपिरियन्स असं तुम्ही म्हणतात, आयातमध्ये लिहिलं सुद्धा आहे. तर याचा अर्थ थोडा समजावून सांगा. म्हणजे अनुभवाची अखंड रेषा, म्हणजे अशा अर्थाने की ज्याला आपण म्हणतो ना की कोणी मदतीला नसतं आपल्या, एकदा पडदा बाजूला गेला की तुम्ही आणि प्रेक्षक. इथे काही नाही आहे. एक पडदा उघडल्यानंतर 1 तासाचा अंक आहे, तर तुम्ही सलग तो बघता, सलग बघता, एकाग्रतेने बघता, आणि तरीसुद्धा तुम्हाला अनुभवाचं काहीही विखंडीकरण होत नाही. तुम्हाला तो सलग अनुभव मिळतो. एक क्लासिकल सिंगर जेव्हा एक राग पूर्ण सादर करतो तेव्हा त्याच्या मध्ये मध्ये तुम्हाला टाळी पण वाजवावीशी वाटत नाही किंवा वा वा म्हणावं असं वाटत नाही, शेरो शायरीला जसं म्हटलं जातं. तर ते जे समग्र अनुभव तो मिळतो जिवंत स्वरूपाचा, ती फार नाटक. म्हणजे समजा मगाशी सचिन खेडेकरचं उदाहरण दिलं की त्याला 45 मिनटं तो एकटा आहे स्टेजवर, एलकुंचवारांचं मटेरियल त्याच्या हातात आहे, ते त्यांनी पाठांतर केलं आहे, बोललं आहे, त्याचं झालं. पण त्या दिवशीचा तो त्याचा लागणं आणि त्याच्या पुढे तुला तिथपर्यंत पोचणं भावनेने, विचाराने, अनुभवाने, म्हणून त्याचा मध्ये एक क्षण येतो बघ असा की, आणि ते इतकं मस्त असतं ना की ते तुम्हाला मग खरं माणूस करतं. थोड्या वेळाने तो तुला सचिन खेडेकर दिसेनासा होतो आणि तो लेखक किंवा तो माणूस दिसायला लागतो तुला, की त्या वाड्याचा सगळा प्रवास तो करतो, त्या गावी जातो, आणि आता जायच्या वेळेच्या आधी तो म्हणतो की काय काय इथे अनुभव दडले असतील ना, किती अनुभव असतील, मी नसताना इथे बऱ्याच जणांनी माझ्या आठवणी काढल्या असतील, ते क्षण कुठे आहेत, ते असे मुठीत पकडावेत मला असं वाटतं. अशा वेळेला जे होतं किंवा आईविषयीची आठवण त्या जागेवर आल्यानंतरची होणं, हेच तर सगळं असतं ना. त्यामुळे आपण बोलत होतो त्या अखंड अनुभव. समजा 20 मिनिटाचा टेलिफोन आहे, हा त्या माणसासाठी अख्ख्या नाटकासारखा आहे. हा त्याचा एक सोलो परफॉर्मन्स आहे. दिग्दर्शकाचं काम आहे की त्याचं तो काम करतोय सोलो, आणि इतर वेळ म्हणजे त्याच्यामध्ये ती फोनवर बोलायची आणि दीपाताई आणि प्रतीक्षा फक्त विटनेस होत्या. त्यांना एकही डायलॉग नव्हता. मध्ये एकदा दीपाताईंना इंटरप्शन होतं, पण संपूर्ण प्रवेशाचा ताण जो असतो, ताण तो मी त्या दोघींच्या हालचालींमधनं निर्माण केला होता. ही हिचं काम करत होती, पण सायमल्टेनियसली त्यांच्या पोझिशन्स, मुवमेंट्स देऊन त्या या ताणात सहभागी आहेत. आत्ता त्या प्रेझेंट आहेत तिथे, त्या पण अंगावर घेत आहेत, बोलते ही स्पेस आहे, ही वापरावी लागते तुम्हाला, ती इंटरकनेक्ट करावी लागते टेक्स्टशी. हे काही टेक्स्टमध्ये लिहिलेलं नाही आहे ना लेखकांनी तो फोनचा पीस लिहिला आहे, पण पहिल्या अंकापासून 3ऱ्या अंकापर्यंत त्या घरातली पात्र इतर तुमच्या मदतीला आहेत, वस्तू तुमच्या मदतीला आहेत, जागा तुमच्या मदतीला आहेत. ते कोण कुठे उभे राहतील, कसे उभे राहतील, कुठे बसतील, हे तर मलाच ठरवायला लागेल. आणि त्याचं पण एक चित्र तयार झालं पाहिजे आणि त्याचा पण एक अखंड अनुभव निर्माण झाला पाहिजे. ही अनब्रोकन लाईन ऑफ एक्सपिरियन्स नाटकामध्ये आहे. म्हणून नाटकाच्या माध्यमाचं जास्त नुसतं लाईव्ह परफॉर्मन्स असं नाही आहे, तर ही आहे की अरे हां, चांगलं रंगत खूप छान चाललेलं नाटक बघणं, अंगावर काटा आला आता, याची जी एक शांतता असते ना, ती फार तुम्हाला काही देऊन जाते, बळ, ऊर्जा देऊन जाते. मी सुरुवातीलाच म्हटलं तसं की तुम्ही प्रेक्षकांचे आणि समीक्षकांचे पण लाडके दिग्दर्शक आहात, तर त्यांच्याकडनंही अनेकदा हा असा उल्लेख ऐकला की चंद्रकांत कुलकर्णी यांचा प्रयोग हलत नाही. म्हणजे काय, आणि प्रयोग हलणं म्हणजे काय असतं, आणि तुमचा हलत नाही तो का? याचं शब्दशः अक्षरशः भाषांतर असं आहे की एकदा चांगला सिनेमातला सीन शूट केला तर तो तसाच दिसतो ना आयुष्यभर, तो छापला जातो, प्रिंट होतो. आपला प्रयोग आहे, आपण रोज करतो, त्याला म्हणून प्रयोग म्हणतो. तो वेगळा होतो, तो वेगळा होणं अभिप्रेतही असतं, फक्त त्याची लय बिघडता कामा नये. हलत नाही म्हणजे काय, तर त्याचा लय ताल रिदम बिघडू नये. मी खूप पर्टिक्युलर असतो की कॉन्सन्ट्रेशन करून नाटक करूया, पाठी नको टाकूया. प्रयोगही तसाच, तालीमही तशीच. माझ्याकडे तालीम, प्रवेश, अंक याचा सलग रंथरूज, म्हणजे 10 रंथरूज झाल्याशिवाय माझ्याकडे रंगीत तालीमच होत नाही. मग हे रंगीत तालीमीत करू, हे उद्या करू, परवा करू असं नाही. त्याच्यातही मी काही काही गोष्टी वापरतो की तालमीचा हॉल, नेपथ्याचा आराखडा माहिती आहे मला, सेट लावून बघितलेला मी असतोच नटांच्या शिवाय. आता ती मेजरमेंट्सही आपल्याला पाठ असतात, त्यामुळे फार बदल करावा लागत नाही. तरीसुद्धा स्टेजवर गेल्यानंतर काही मायक्रो मुवमेंट्स बदलत असतात तुमच्या, आहे की नाही माहिती. तर त्या बदलून झाल्यानंतरचा जो प्रयोग असतो
तो नीट झाला पाहिजे तांत्रिकदृष्ट्या. म्हणून मी खूप खपत असतो. कारण काय असतं, सगळ्यात वाईट गोष्ट काय असते, तुम्ही खूप तालीम करता आणि टेक्निकल लोकांना शेवटच्या रंगीत तालमीत वेळ मिळतो. प्रकाश योजनाकार, संगीतकार, तरी संगीतकार आपण आधीपासूनच म्युझिक वाजवत असतो, कपडे बदल, आणि त्या क्षणाला आपण प्रयोगाच्या घाईला असतो. म्हणजे मला दिसत असतो अंतिम प्रयोग, आणि याच्यामध्ये वेळ नका घालू असं माझं चाललेलं असतं की तो अंतिम परिणाम मला प्रेक्षकासारखा बघायचा असतो. अशा वेळेला ती रंगीत तालीम चोख असणं, ते रिलॅक्सेशन तुमच्यामध्ये निर्माण करणं आणि मग प्रयोग करणं. त्यामुळे शक्यतो प्रयोग हलत नाही. प्रयोग हलतो कुठे? मी मगाशी सांगितलं यंत्रवत होऊ शकतो. बहुतेक वेळेला विनोदी नाटकाला असं होतं की वेगवेगळा प्रेक्षक वेगवेगळ्या पद्धतीने रिॲक्ट होतो. त्याची संख्या तुमच्या नियंत्रणात नसते. आज 100-200 माणसं आहेत, उद्या 500 माणसं आहेत, उद्या हाऊसफुल प्रयोग आहे. त्याचा प्रतिसाद वेगळा असतो. ते तुम्हाला मधून नाटकाच्या प्रतिसादाची ती पण गंमत आहे ना, तो प्रतिसादही घ्यावा लागतो आणि जिरवावा लागतो. त्यासाठी थांबता येत नाही. म्हणजे हसणं पण किती वेळ, समजा खो 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 हसतात तरी सुद्धा तुम्हाला इन बिटवीन पुढचं वाक्य बोलावं लागतं की थांबा आता. तर ते फार आपल्या टोनल क्वालिटीवर अवलंबून त्यांचा प्रतिसाद, त्यांचा अपमानही करून चालत नाही ना. यायला आम्ही हसतोय तुम्ही काय पुढे कंटिन्यू करता असं नाही. त्यांचा रिस्पेक्ट ठेवून परत त्यांना मध्ये ओढून परत त्यांना करून असं ते करावं लागतं. तर ती खूप तारेवरची कसरत असते. हळूहळू हा मेकॅनिकल होऊ शकतो. म्हणजे मी आता तुम्हाला खाजगीत म्हणून सांगतो, थोडंसं ताणही देतो मी नटांना की आता माझ्याविषयी असं पण बोललं जातं, माहीत नाही ते कधी प्रयोगाला येऊन बसतील, तर ही एक भीती मनात असू देत म्हणून मी असं गेलेलो आहे. वाड्याच्या 62-65व्या प्रयोगाने प्रयोग बरा होत नव्हता, अत्यंत जुजबी होत होता. पण आपल्याकडे काय गंमत आहे, आत्ताच्या काळात तर आणखीन हे जास्त होणार. कारण आपण कितीही प्युअर आर्ट म्हणून बघितलं, आत्ता तू माझी मुलाखत घेतेस पण अर्धा वेळ तुझं सिरियलच्या शूटिंगचं गणित तुझ्या डोक्यात चालू आहे आणि इथून तुला जायचं आहे. तिथून तू जाऊन तिथल्या पात्रात शिरण्यापूर्वीची तुझी मानसिकता, इथे होणारा प्रवास, हे सगळं धरावं लागतं गृहीत. आपण वेगवेगळ्या स्पेसमध्ये वावरतो, मध्ये प्रयोग नसतो आणि मग प्रयोगाला आपण जातो. ती मूळ लय सापडायला वेळ जातो. बरोबर. मला खूप राग येतो आपल्यापैकी काही जण जेव्हा असं म्हणतात की नाही 5-10 प्रयोगानंतर या, तोपर्यंत आम्ही रुळू. का रे बाबा, पहिल्या प्रयोगाच्या माणसाने काय कवड्या दिल्यात, त्यांनी पैसे दिलेत ना. त्याचा अनुभव तो पहिल्या दिवसापासून, पहिल्या प्रयोगापासूनच मला मिळाला पाहिजे. आम्ही रुळतोय वगैरे कशासाठी? मग तालीम आहे त्याच्यासाठी ना रुळायला. इथे आलास तर आता शो दाखव आम्हाला, बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. आपल्या रंगमंचाचं आणि रंगभूमीचं वैशिष्ट्य, आपल्याकडे एक्सक्यूज नाही. म्हणून आपण अत्यंत दुर्दैवी घटना, घरी आजारी आहेत, माणसांची मृत्यू झाल्याची बातमी आली तरी प्रयोगात आपल्याला ती काहीही न दाखवता आपण शो मस्ट गो ऑन करत असतो. आणि ते होताना होतं. आजारी असणारी, तापत फणफणणारी माणसं स्टेजवर गेल्यावर उत्तम काम करतात त्या 2 तासात. हे मेडिटेशन आहे. कारण ते त्या गतीमध्ये असतात, त्या ऊर्जेमध्ये असतात. ती पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला तिथे असतो. तो भारीत अवकाश जो असतो तो तुम्हाला काहीतरी देत असतो, तुमच्याकडनं काहीतरी घेत असतो. आता प्रयोग हल्लाच नाही पाहिजे कोणाचाच, माझाच काय. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तो हल्ला नाही पाहिजे. याच्यासाठीचं टेक्निक, याच्यासाठीचं रिलॅक्सेशन, याच्यासाठीची भरपूर केलेली तालीम, एवढंच तर पाहिजे आपल्याला. बाकी काय आहे? कसं काय बिघडतो तुझा प्रयोग? मला नाही वाटत बिघडेल म्हणून. तुम्ही मगाशी पण उल्लेख केलात की नाटक बसवण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला ते प्रेक्षकांना दिसायच्या आधी, नट येण्याच्या आधी तुम्हाला ते दिसलेलं असतं. त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो म्हणजे ती स्पेस नेपथ्यातून क्रिएट करणं, निर्माण करणं. तर नेपथ्याचा किती सहभाग असतो आणि कसा सहभाग असतो तुमच्या नाटकांमध्ये, हे उदाहरणासहित काही सांगू? हो, खूप असतो, खूप मोठा असतो आणि तो गरजेचाही असतो. कारण ते अवकाश निर्माण केलं जातं त्या आशयासाठीचं, त्या सादरीकरणासाठीचं. त्यामुळे नेपथ्यकाराबरोबरच्या माझ्या चर्चा उत्तम होतात. त्यातल्या त्यात प्रदीप मुळेबरोबर माझ्या खूप कमी चर्चा होतात. कारण स्क्रिप्टचं वाचन झाल्यानंतर तो जे पाठवतो डिझाईन, तेच बहुतांशी त्यांनी विचार केलेलं असतं. कारण तो स्वतःही एक दिग्दर्शक आहे, तो उत्तम व्हिज्युअलायझर आहे. पण तरी मायक्रो लेवलला माझं क्वेश्चनिंग त्याला असतंच की मला हे दार इथे नको वाटतोय, मला हे पाहिजे, मला नंतरच्या मला. कारण नाटक त्याच्यावर, जरी त्यांनी मला एक आराखडा दिला, नेपथ्याचं चित्र दिलं, तरी मला नाटक माहिती असल्यामुळे मला त्यात वावरताना दिसायला लागतात ना पटापट माणसं. हा इथून येणार, इथे बसणार, इथे जाणार, इथे जाणार, हे दिसत असतं. अशा वेळेला अरे नाही मला हे जरा हे पाहिजे, मला हे बदलून पाहिजे, यासाठी हे पाहिजे, अशा मायक्रो लेवलच्या चर्चा होतात.
काही नेपथ्यकारांबरोबर वाचनापासूनच डिझायनिंगच्या प्रोसेसमध्ये मी सामील असतो आणि जवळपास होतंच असं. म्हणजे नटांबरोबरचं जेव्हा स्पीच माझं तयार होत असतं भाषेवरचं काम, तेव्हाच माझं नेपथ्यकारावरचं काम संपलेलं असतं पॅरलल लेवलला. आणि म्हणजे मग मी जेव्हा उभा राहतो तालमीला तेव्हा माझ्याकडे मार्किंग असतं, आराखडा असतो, मला माहिती असतं की काय आहे. हे मी त्यांना चित्र दाखवून नटांना समजावून सांगू शकतो की अरे बाबांनो, ही उजव्या बाजूची खोली आहे पण इथे खिडकी आहे, इथून तुम्ही आत जाणार आहात, इथून येणार आहात, इथे बसायचं आहे. किंवा स्तरनिविष्ट रचना आहे, त्याच्यानंतर हे खूप मल्टिपल लेवलला वापरलं जाणार आहे. आत्ता हॅम्लेटकडे हा तुम्ही किल्ला म्हणून बघा, आता तुम्ही हा दरबार म्हणून बघा, याची प्लेसमेंट अशी होणार आहे. किंवा ह्या गोष्टी थोड्याशा सांगाव्या पण लागतात. आणि नेपथ्यकाराबरोबरच्या चर्चेमध्ये ते अवकाश ठरवताना बऱ्याच गोष्टी अध्यारूत पुढच्या असतात की त्याच्यात येणारी प्रकाश योजना, त्याच्यात येणारी प्रॉपर्टी, त्याच्यात येणारं फर्निचर, त्याच्यात असणारं कॉन्ट्रीब्युशन, या सगळ्या गोष्टींचा विचार व्हावा लागतो. त्यामुळे नेपथ्यकाराशी चर्चा ही खूप महत्त्वाची. प्रकाश योजनाकार आणि संगीतकाराची चर्चा थोडीशी नंतरच्या टप्प्यात होते. पण लेखक, मी, याच्यानंतर नट आणि नेपथ्यकार हे सायमल्टेनियसली अशा पद्धतीचीच ती रचना होते. मगाशी मी म्हटलं तसं की वाडा चिरेबंदीमध्ये वाडा हे एक स्वतः एक कॅरेक्टर आहे आणि ते नेपथ्यातून उभं राहिलं. तर त्याशिवाय अजून काही अशी उदाहरणं द्याल का की त्याचं, मी मगाशी म्हटलं तसं की आशय किंवा तुम्हाला जे डायलॉगच्या पलीकडचं जे पोचवायचं आहे ते नेपथ्यातून पोचवायचा तुम्ही प्रयत्न केलाय की जे कदाचित नाही, ते भाषेतही नाही आलेलं असं काही? बरोबर आहे ना. म्हणजे उदाहरणार्थ चारचौघेमध्ये एक झोका होता, एक पेंडुलम सारखी खुर्ची मुद्दाम प्लॅन केली होती आणि ती त्याच्यामध्ये विशिष्ट मानसिक अवस्थेमध्ये कॅरेक्टर्स बसायची. सगळीच कॅरेक्टर्स बसली आई सोडून, कारण आईचं कधी पेंडुलमच नव्हतं. आई पक्की आहे विचारांनी. तर अशा छोटे छोटे सिम्बलिझम पण त्याच्याशी कनेक्टेड असतात. मौनरागची गंमत अशी होती की लेवल होती, हे होतं, मी वाचत होतो आणि हा वाचता वाचता त्या ललित लेखात होतं की मी निरोप घेताना मी माझ्या खोलीत गेलो वर. आता काय करू मी? फक्त हे वाचून कळेल मला. आता मला दाखवतोय, बरं मी ते जरी सिलेक्टिव्हिटीत दाखवतोय तरी मला दाखवावं तर लागेल. माझंच उत्तर सिम्प्लिसिटीने मला मिळालं की जर ही लेवल आहे, ही ओसरी आहे आणि याच्यावर जर खोली आहे तर ती अशीच आहे ना. मी इथून गेलो आणि याच पायरीवरनं परत इथे आलो म्हणजे माझा नट आला आणि त्याने खिडकी उघडली आणि त्याने फक्त थोडा लोईश लुक दिला तर तो दुसऱ्या मजल्यावर पोचला. म्हणजे मी काहीच न करता रंगमंचाच्या शक्तीने त्याला दुसऱ्या मजल्यावर पोहोचवलं. ही जे मिनिमलायझेशन होतं हे मला ते आनंद देऊन गेलं त्या. आणि हे लक्षात ठेवून अनेकांनी मला त्याची कॉम्प्लिमेंट दिली की अरे हे फार, कारण लॉजिकली स्ट्रक्चरली ते तसंच असणार ना. तर ते तेवढंच वापरलं मी हालचालींमध्ये, पण ते वर्क झालं. त्याच्या नुसत्या नजरेतनं जिना उभे राहिला की आम्ही या जिन्यावरनं वर जायचो असं आधी तो कधीतरी म्हणलेला आहे. तेच मी त्या जिन्याने तो वर जाऊन वर आला तर तो वर आला, वरच्या मजल्यावर आला. अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात की त्या आपल्याला वापराव्या लागतात. ध्यानीमनीचं उदाहरण पुन्हा देतो मी की ते नेपथ्य त्याचा एजन्सीपणा होता. त्याच्यात मला कुठल्याही प्रकारचं गेमिक दाखवायचं नव्हतं, पण या घरात जर नळाला पाणी येतं, गॅस पेटतो, याच्या एवढ्या वस्तू तर हा मुलगा नसेल असं मला का वाटावं. या भ्रमात मला त्यांना ठेवायचं होतं. एक अंक हिप्नोटाईज करायचं होतं. त्याचा वापर मी त्या सगळ्या हालचालींमध्ये, तिच्या बडबड्या स्वभावामध्ये, तिच्या बिझनेसमध्ये नीना कुलकर्णीची अप्रतिम कामं केली होती सगळ्या नट. नीनानी फार सुंदर काम केलं होतं. शिवाजी साटम होता, संदीप कुलकर्णी आणि प्रज्ञा जावळे होते. 4च तर पात्र होती मला. आणि 4च पात्र असताना आणि सुरुवातीला एक पूर्ण प्रवेशभर तर कोणी येणार नसताना मला त्या 2च पात्र असं कधीच वाटलं नाही. इतकं मी ते हालचालींनी भरून टाकलं होतं. आणि त्या हालचाली काही मी क्रिएट केल्या नव्हत्या, त्या रोजच्या अनुभवातल्या होत्या. एक नवरा कामावर जातोय, अशा वेळेला ती बाई एकीकडे बडबड करते आणि त्याचा डबा भरते, चहा करते, सूचना देते, हे करते, मुलाविषयी करवाते, त्याच्या वस्तू फेकून देते, सगळं बोलते, जणू काही एकपात्री प्रयोग. आणि हां हो चालेल बरं एवढंच म्हणत होता. पण त्यांनी माझं नेपथ्य पण दाखवून झालं की ही स्वयंपाकघरातही ह्याच्यात आली, हे कुठे राहतात, इन्फॉर्मेशन. रिअलिस्टिक नाटकात काय गंमत असते, सुरुवातीचं जे पिचिंग असतं, नाटकाचा विषय, आशय, पात्रांची ओळख, याची इन्फॉर्मेशन असते रिअलिस्टिक नाटकात आणि त्याच्यात बराच वेळ गेलेला असतो. तो वेळ जारिंग न होता, कंटाळवाना न होता करण्याचं काम माझं असतं.
म्हणून त्याच्यासाठी मी म्हणजे माझ्याकडे अजूनही त्या नोट्स आहेत की ध्यानीमनीचं मी एक निशब्द स्क्रीन प्ले लिहिला होता. पहिला डायलॉग सुरू होण्याच्या अगोदर काय काय होणार आहे रंगमंचावर याचं माझ्याकडे लिखित स्वरूपात एक होतं, मी तयार केलं होतं. वाव. तर ते किंवा वाडाच्या डॉक्टर तुम्ही सुद्धाचं तेव्हा चला चला उभं राहू आता, सुहासताई म्हणाले एक दिवस. म्हटलं हो चालेल, मी रेडी होतो. ब्लॉकिंग मार्किंग केलं आणि मी उभं राहिलो. त्यामुळे इथून डायलॉग म्हटलं नाही, हा नाटकातला पहिला डायलॉग आहे, याच्या अगोदर मी काहीतरी ठरवलं ते हो करायला पाहिजे ना, कारण मला ते नेपथ्य इंट्रोड्यूस करायचं. त्या ऑपरेशन थिएटरमधनं येऊन त्या केबिनमध्ये जाऊन ते त्यांचा गाऊन काढून न बोलता अनेक गोष्टी सिद्ध होतात ना. मला डॉक्टर तुम्ही सुद्धाचं उदाहरण आहे, फार छोटे छोटे असतात, काही फार मोठ्या नसतात. मला पहिल्या वाचनात मोहन गोखलेंनी विचारलं होतं की अरे याच्यामध्ये हे या दवाखान्याचं नाव काय? म्हटलं नम्रता नर्सिंग होम. तर म्हणाला हो आहे, पण ते 67व्या पानावर आहे, तोपर्यंत आम्हाला कळणारच नाही ना. बरं आपण घरात आहोत, क्लिनिकमध्ये होतो, ते काही बाहेर लावताही येणार नाही. म्हटलं बरोबर आहे. तो म्हणाला विजय मिळाला सर, मग आता काय करशील? म्हटलं ठरलं आहे माझं. काय? म्हटलं पडदा उघडल्यावर पहिल्यांदा फोन वाजतो आणि रिसेप्शनिस्ट फोन उचलते, हॅलो नम्रता नर्सिंग होम म्हणते. हुशार आहे. सो ह्या गोष्टी अद्यारूत खूप असतात, त्या कशा कनेक्ट करायच्या विदिन स्क्रिप्ट असतात, त्या पुढे मागे असतात. तुम्हाला त्याच्यातलं एक सगळं परिचित करून देणं त्या अवकाशाशी फार गरजेचं असतं असं मला वाटतं. तर नेपथ्यानंतर येते ती प्रकाश योजना, तर त्याविषयी थोडंसं इलॅबोरेट करून सांगा. प्रकाश योजना तसंच झालं माझ्या बाबतीत की मला उत्तमोत्तम प्रकाश योजनाकार मिळाले. मोहन वाघ स्वतः प्रकाश योजनाकार होते. माझ्या डॉक्टर तुम्ही सुद्धाची गंमत अशी आहे की मला फार आनंद वाटतो की मी तेव्हा नुकताच नवीन दिग्दर्शक म्हणून आलो होतो आणि माझ्या डॉक्टर तुम्ही सुद्धा नाटकाची प्रकाश योजना ही राजन तामाणे या दिग्दर्शकांनी केली होती. चार चौघी या नाटकाची प्रकाश योजना दिलीप कोलटकरांनी केली होती आणि मी सारखा त्यांच्याकडे असं बघत होतो की तुम्ही मला सिनेमात, तू दिग्दर्शक आहेस, मी इथे तंत्रज्ञ म्हणून, असं मला त्यांनी रिलॅक्सेशन दिलं. सो खूप वेगवेगळ्या लोकांबरोबर, आता रवी रसिक ज्यांच्याबरोबर मी मॅक्झिमम काम केलं गेल्या 10 वर्षामध्ये, त्यांनी हॅमलेटच्या वेळेला फक्त असं झालं की त्याला एक होमोजिनियसनेस हवा होता प्रदीपला, की नेपथ्य वेशभूषा आणि प्रकाशाचं टेक्स्चर एकच राहावं, एक संगती असावी म्हणून तो होता. पण अनेक वेळेला नेपथ्य त्याचं असतं, रवी रसिक प्रकाश करतात, गेटवेल सूनचं असेल, मौनरागचं असेल, वाडाचं असेल. त्यामुळे एक ज्याला असं आपण म्हणतो की प्रकाश योजनानं हा खूप क्लिशे करून टाकलेली गोष्ट आपल्याकडे, तर ती फार टाळावी लागते. त्याच्यामध्ये सोर्स ऑफ लाईट काय आहे, दिवस रात्र काय आहे, मूड काय आहे. प्रकाश योजनेची अनेक कारणं आहेत का वापरतो आपण प्रकाश योजना. व्हिजिबिलिटी हे त्याचं पहिलं आहे, पण ते शेवटचं म्हणजे ते असतंच. त्याच्या जोडीला आत्ता इथे सगळ्या याच्यामध्ये मागे असा एक छोटासा पिवळा टेबल लॅम्प आहे जो फ्रेममध्ये आहे. त्याचं काही काम आहे का नाही मला माहीत नाही, पण तो तुझ्या मागे त्या फ्रेममध्ये या पद्धतीने असेल की तो त्याचं काम करतोय. तो एक त्याची एक एनर्जी, त्याचा एक सोर्स असा क्रिएट करत असतो. की लाईट आहे, सोर्स लाईट आहे, पर्टिक्युलरली सिनेमात जास्त वापरत होतो. प्रकाश योजना कारण आपल्याकडे लिमिटेशन पण आहे. आपल्याकडे अनेकदा प्रोसिने मार्चमध्ये लटकलेले लाईट दिसतात, ज्याचा मला खूप राग येतो की ते आपल्याकडे झालरी खाल्यावर होत नाहीत, म्हणजे हिडन पाहिजे. मग खिडकी आहे, काय आहे, सकाळी संध्याकाळी ट्रान्झिशन आहे. टाईम लॅप्स फार उत्तम पद्धतीने प्रकाश योजनाकार दाखवू शकतो. फार सुंदर सुंदर पद्धतीने याचे एक्सपेरिमेंट रंगमंचावर झालेले आहेत. तुम्ही केलेले काही उदाहरणासही सांगू शकता? मगाशी मी तळ्याचं तुला उदाहरण दिलं, त्याच्या पद्धतीचं वापरलं ते. आणि त्याच्यामध्ये प्रकाश योजनेची अजून एक गंमत केली होती प्रदीपनी मी मिळून सगळ्यांनी, की वाडा चिरेबंदीमध्ये सोर्स ऑफ लाईट कंदील आहे. म्हणजे जोपर्यंत कंदील येत नाही तिथे प्रत्यक्ष घेऊन माणूस, तोपर्यंत त्या खोलीत उजेड येणार नाही आहे. तर हा एक टेक्निकल भाग होता जो मला 6-10 पात्रांना वापरावा लागला. आणि त्याचं कनेक्शन खरं इलेक्ट्रिक लाईटशी आहे. ऑपरेशन त्याच्यावर होतं डिमरवर. आणि यांचं किंवा मला जी गंमत वाटली की हा इथून कंदील घेऊन गेला आणि वाड्याच्या पॅसेजमधनं तो जातोय. किती सुंदर प्रकाश योजना होते ना, की हा अंधार झाला आणि या प्रकाशाचा ट्रॅव्हल मला दिसला, हा या रूममध्ये आला. सो अशा खूप
ट्रान्झिशनच्या गोष्टी घडवता येतात. हरवलेल्या पत्त्यांच्या बंगल्यामध्ये असं होतं, नुसता उल्लेख असतो ना कधी कधी की जसं कादंबरीत असतं आणि मध्ये बरेच दिवस गेले. आता हे दाखवायचे कसे बरेच दिवस गेले, याच्यासाठी प्रकाश योजना आणि म्युझिकची मदत मला घेता येते. असा होता की एक सीन दुपारी घडतो, ती बाई थकून झोपते आणि तिला डोळा लागतो आणि संध्याकाळ होते आणि कोणीतरी बेल वाजवतं म्हणून ती जागी होते आणि तोपर्यंत संध्याकाळ झालेली. हे सगळा गेम मी विदाऊट वर्ड जवळपास 30 ते 40 सेकंद वापरला आणि ब्लॅकआउट न करता फक्त ट्रान्झिशन केलं प्रकाश योजनेतून. आणि ते इतकं ब्युटिफुली तो काळ गेला हे दिसलं की त्याचं एक व्हिज्युअल तयार झालं. अशी तुम्हाला आस निर्माण झाली पाहिजे. म्हणजे मी म्हणलं ना की लिटरेचर म्हणजे तुमच्या फॉर्मशिवाय इतर फॉर्ममध्ये पण काय काय केलेलं असतं, त्याचा वापर पण तुम्ही रंगमंचीय कौशल्याने करायला पाहिजे. तर अशा खूप गोष्टी घडतात. आणि संगीताविषयी काय सांगाल? संगीतावर माझा खूप जीव आहे आणि खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन ते करतं, कारण त्या ध्वनी हे खूप मोठं काम करतं थिएटरमध्ये आपल्याला आणि ते खूपच चांगल्या पद्धतीने वापरता येतं. म्हणजे थीम म्युझिक म्हणून वापरता येतं, साऊंड म्हणून वापरता येतं. आपल्याला उत्तम उदाहरण देता येईल. माझ्या नाटकापेक्षा मी इतर नाटकाचं उदाहरण देईल की बऱ्याच दिवसांनी एक साऊंडवर मस्त काम झालं होतं 2 स्पेशल नाटकात. ॲब्सोल्युटली त्याने म्युझिक न वापरता फक्त साऊंड होता. टेलिप्रिंटरपासनं ते फोनपासून तर बेल, किती मजा आली. तर ह्या गोष्टी खूप कॉन्ट्रीब्युट होतात. आत्ता संजय छायाचं उदाहरण देतो की पुरुषोत्तम बेर्डेंनी म्युझिक केलं, एक गाणं अशोक पत्कींनी केलं एकाच नाटकात, जसं काही सिनेमा असल्यासारखं, पण त्याचं वेगवेगळं प्रयोजन होतं, ते एक सध्या केलं. आणि काही गोष्टी वाटत होत्या मला साऊंडच्या, आणि मी दीनानाथमध्ये रंगीत तालीम करत होतो. काहीतरी असतं ना बॅग, मी तर दीनानाथचं वैशिष्ट्य असं आहे की तिथे तुम्हाला लोकलचा आवाज येतोच स्टेज नाट्यगृहामध्ये. आणि ना असा एक सीन चालू होता आणि असं झालं नाही, म्हटलं अरे वा, आणि मी साऊंड वापरला लोकलचा माझ्या नाटकात. असे क्षण पॉज होता की त्यांना फोन येतो परदेशातून अमुक डमुक, तो फोन ठेवतात आणि एक निशब्द शांतता होती. तेवढ्यात लोकल गेली. हे मी आणि ऐन वेळेला रंगीत तालमीत मी वापरला हा इफेक्ट आणि तो इतका वर्क झाला. तर साऊंड वर्क होतो, म्युझिक वर्क होतं. हॅमलेटचं उदाहरण खूप मोठं आहे. राहुल रानडेने अप्रतिम म्युझिक कंपोज केलं, कारण हॅमलेटला या स्पेसला जागं करायला जेवढी प्रकाश योजना आणि वेशभूषा महत्त्वाची होती, तेवढंच म्युझिक महत्त्वाचं होतं. आणि राईट फ्रॉम द फर्स्ट मी त्याला बिथोवन आणि तो मला सांगून आणि करून, आणि त्यांनी एवढी मोठी रचना आणि अप्रतिम म्युझिक कंपोज केलं राहुलने. आणि ते ऑपरेट करायला माझ्याकडे लाईव्ह मिक्सर मी वापरायचो प्रत्येक नाटकात. हॅमलेटमध्ये मी 14 जणांना लेपल माईक ऑपरेट करायला सांगायचो. त्याचं बॅलन्सिंग माझ्याकडे खाली व्हायचं आणि म्युझिकचं बॅलन्सिंग व्हायचं स्टिरिओफोनिक. माझ्याकडे साऊंड ऑपरेट करायला 6 माणसं होती, लाईट ऑपरेट करायला 6 माणसं होती, कॉस्ट्युम्स ऑपरेट करायला 6 माणसं होती, नेपथ्य ऑपरेट करायला 8 माणसं होती. 74 जणांची टीम होती हॅमलेटची. काम करणारे 21 जण, 22 जण आणि बाकीची टेक्निकल टीम. सो इतक्या पद्धतीने जर केलं तर, आणि प्रत्येकाने त्याचं कॉन्ट्रीब्युशन दिलं. तुला राईट फ्रॉम द बिगिनिंग तू गेला पाहिजेस त्या वर्षामध्ये शेक्सपियरच्या काळात. ॲब्सोल्युटली. तर ते करतं काम. त्याच्यामुळे किंवा वाड्याचं जे म्युझिक होतं, आनंद मोडक बरोबर मी काम केले, तेच म्युझिक मी अजूनही वापरतो. हो. आणि फक्त युगांतला आणि मग्नला राहुलनी त्याच्यात त्याचाच शिष्य असल्यामुळे मदत करून थोडंसं टेक्स्चर बदललं. पण काय काय काम केलं होतं, म्हणजे इतक्या सुंदर सुंदर गोष्टी आहेत की सिम्पल आहे. मी तुम्हाला उदाहरण देतो, मला अशा खूप आवडतात गोष्टी. माझ्या कानात आहे की माझ्या आजोळी किंवा माझ्या गावी तेव्हा त्या इंजिनच्या गिरण्या होत्या. म्हणजे आपल्या दळणाची जी पिठाची गिरणी असते, त्याचा पुक 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 आवाज येतो बघा. तो आवाज तुम्हाला इतका कॉन्ट्रीब्यूट करतो. तो मी वाडाचिरेबंदीत वापरला आहे. वाडाचिरेबंदीत एक पूर्ण रात्रीमध्ये एकाच दागिनाविषयी घेऊन 6 जणांचे 6 इंटरप्रिटेशन सीन आहेत. मोठ्या भावाचा, वहिनीचा, आई आणि मुलीचा, पुतणीचा वेगळा आणि ह्याचा वेगळा. याच्या ऐवेळेला ती रात्र करायला इतक्या इंटरेस्टिंग पद्धतीने मला वापरता आलं की दूर देवळामध्ये भजन चालू आहे आणि भजन गायलंय कोणी? आनंद मोडक, चंद्रकांत कुलकर्णी, नंदू माधव, अमुक डमुक तमुक. त्यावेळेस
आणि ते अजूनही वाचतात. तर त्याच्यामुळे जो असतो ना की अनेकदा तू उन्हाळ्यामध्ये खेडेगावांमध्ये जर झोपलीस तर न वाऱ्याच्या झोताबरोबर त्याचा आवाज कमी जास्त होतो, त्या भजनाच्या येण्याचा कमी जास्त असतो आणि तो लांब चालू असतो. पण त्याचं काय कॉन्ट्रीब्युशन म्हणशील, समजा ते वजा कर आणि आता हा सीन कर आणि ते कर आणि हा सीन कर, तुला ॲडिशनल डायमेन्शन मिळतं. म्हणजे ते मागे मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव देवाशान काय जे चालू आहे आणि इकडे आई विचारते प्रभे काय झालं माहिती तुला. तर ते हे जे बॅलन्सिंग होतं, तुझ्या स्पेस वापरता येते तुला. साऊंड खूप कॉन्ट्रीब्यूट करतो नाटकामध्ये. स्वतः पुरुषोत्तम बेर्डेंनी रातराणीला व्हायोलिन आणि याची जुगलबंदी वापरली होती. अप्रतिम म्युझिक कंपोज केलं होतं. तसंच राहुलनी हॅमलेटच्या वेळेला केलं आणि हॅमलेटचं म्युझिक वन ऑफ द बेस्ट, ज्याला आपण म्हणतो की सिनेमा टेक्निकनी केलेलं म्युझिक होतं. ते सिंक म्युझिक होतं. म्हणजे तलवार उपसतो याचा पण आवाज होता आणि तो ऑपरेट होत होता. 250 क्यूज होते म्युझिकचे. म्हणजे तलवार बाहेर काढतो याला कसा तो पण आवाज होता, तलवार खुपसल्याचा पण आवाज होता. सो गजांचा पण होता, दरवाजांचा होता, काय वाटेल ते होतं. शिवाय संबंधाच्या इफेक्टला गूढ पण होता, युद्धाला पण होता, रोमॅन्टिक पण होता, सिम्फनीज पण होती. टू मच. ते मला खूप मोठा आनंद मिळाला. अशा वेळेला ते ही दिवाळी असते ना, ती वापरायची असते. अशोक पत्कींबरोबर मी खूप बॅकग्राऊंड म्युझिक केलं. त्यांना फार छान, म्हणजे गांधीविरुद्ध गांधीला त्यांनी गांधीविरुद्ध गांधी आणि व्यक्ती आणि वल्ली हे 2 अतिशय महत्त्वाची नाटकं त्यांनी केली माझ्याबरोबर. आणि त्यावेळेला मी पूर्ण वेळ साऊंड, मी एक काम करतो साऊंडमध्ये नेहमी म्युझिकमध्ये, की मी दिग्दर्शकाला असं म्हणतो की तुला हे नाटक वाचलं आपण किंवा तुला वाचायला दिल्यानंतर तू म्युझिकच्या जागा काढ, मी माझ्या म्युझिकच्या जागा काढतो. आणि त्या एक आल्या म्हणजे फार मजा येते. कारण म्युझिक कुठे वापरायचं याच्यापेक्षा कुठे द्यायचं नाही हे खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर आपण आता आपल्याकडे टेलिव्हिजन माध्यमाने बॅकग्राऊंड म्युझिकचं जे भजं करून टाकलं आहे. म्हणजे पहिली फ्रेम सुरू झाली तर तिथपासून म्युझिक चालूच असतं. अरे तर म्युझिक नका वाजवू तर काही गोष्टी अजून इफेक्टिव्ह होतील, पण त्यांना भीती आहे सतत. आपल्याकडे तर बातम्यांना म्युझिक द्यायला लागले. बातम्यांना का म्युझिक देता? मी पोस्ट लिहिली ती मध्यंतरी. घाबरवता का? एक मोठी बातमी, अरे हो कोरोनाचे इतके बळी, असं कसं म्हणता तुम्ही? इट्स अ फॅक्च्युअल, तुम्ही यू आर गिव्हिंग इन्फॉर्मेशन टू पब्लिक. तर ते अशा गोष्टी खूप आहेत आपल्याकडे. त्यामुळे म्युझिकचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन होतं. त्यांनी तेव्हा झरीन दारूवाला वगैरे वगैरे माणसं येऊन नाटकाच्या पार्श्वसंगीतासाठी सितार आणि सरोद वाजवलेल्या गांधीविरुद्ध गांधीमध्ये. गांधीविरुद्ध गांधी आणि कसे गमती जमती असतात ना. भारताला स्वातंत्र्य मिळालं त्याच्यानं नेहरूंचं भाषण प्रसिद्ध आहे ना. माझ्याकडे गंमत अशी आहे की गांधीविरुद्ध गांधीमध्ये अशा खूप गमती जमती आहेत. गांधीविरुद्ध गांधीमध्ये अतुल कुलकर्णींनीच नेहरूचं भाषण केलेलं, जो गांधीजींचं काम करतोय आणि तुला ओळखू पण येणार नाही ऑडिओली. सो अशा खूप खूप गोष्टी मला आवडतात. साऊंडच्या पण खूप गोष्टी आवडतात काम करायला. त्याचं म्युझिक, त्याचं थीम, त्याचा पुन्हा पुन्हा केला जाणारा वापर, हे मी माझ्या नाटकामध्ये अपसूक करतोच आणि त्याच्यावर माझं लक्ष असतं. म्हणजे मी म्युझिक डिरेक्टरशी बोलतो, मी म्युझिक रेकॉर्डिंगला उपस्थित असतो, मी त्याच्या क्युईंगला उपस्थित असतो, मी त्याच्या ऑपरेशनवर उपस्थित असतो. माझं म्युझिक वाजवण्याबरोबर खूपदा भांडण असतं की अरे म्युझिक हळू वाजवायचं आहे, हे मागे वाजवायचं आहे, हे पुढे नाही आहे. हे जे फोरग्राऊंड बॅकग्राऊंडचं बॅलन्सिंग असतं ते परिपोषक आहे ना, ते मेजर नाही आहे. नाही, बरोबर आहे. ते फक्त तुला त्या वातावरण निर्मितीसाठी मदत करतं, तुला त्या मूड क्रिएट करण्यासाठी मदत करतं. भावपरिपोषक असं असलं पाहिजे ना पार्श्वसंगीत. नुसतं ऐकायला यायला पाहिजे असं नसतं. असं आहे. तर शेवटच्या काही प्रश्नांमध्ये आमच्या एक कुतूहलाचा प्रश्न असा आहे की जसा रायटर्स ब्लॉक असतो तसा डिरेक्टर्स काही ब्लॉक असतो का? असं कधी होतं का की नाही सापडत आहे किंवा होतं असं? पण आणि त्याच्यावर तुम्ही मग मार्ग काढलाय असं काही उदाहरण आहे का? पण तो फार तात्पुरता असतो, खूप छोट्या गोष्टींसारखा असतो. म्हणजे उदाहरणार्थ समजा एखादा सीनचं ब्लॉकिंग आपण करत असतो. म्हणजे मी इंट्रापर्सनल बोलत नाही आहे की मी म्हटलेलं याला कळतच नाही आणि मग माझं चाललं हा ब्लॉक वेगळा. मला आलेला ब्लॉक, डिरेक्टरला आलेला ब्लॉक असू शकतो, असतोही. आणि तो असतो
काय असतं, सगळं जग नाटकातलं तुम्हाला जणू सगळंच येतं. तुम्ही सांगा, असं जादूगार म्हणून तुमच्याकडे बघत असतं, दिग्दर्शकाकडे, म्हणजे माझ्याकडे नाही, सगळ्या दिग्दर्शका. तर त्याला एक त्याच्या रचनेमध्ये, त्याच्या प्रवासामध्ये, त्या नाटक बसवण्याच्या, सुचण्याच्या, दिसण्याच्या याच्यात हे करू का ते करू, हा जो निर्णय स्वातंत्र्याचा भाग असतो कधी कधी, त्याच्यासाठी कधी कधी थांबावं लागतं. उदाहरणार्थ अगदी ताजं उदाहरण तुला देतो की माझं सगळं, मी एक छोटे एक्सपेरिमेंट्स करतो. कारण जे प्रकाश योजना आणि तू स्पेसची म्हणालीस ना, काय होतं, नाटकाच्या तालमीमध्ये आपण कुठल्या तरी हॉलमध्ये तालीम करत असतो, तर मी प्रवेशाचे शेवट जे असतात ते तिथे मी बसवत नाही, ते मी स्टेजवर बसवतो. कारण त्या अवकाशात मला त्याचा फुल पॉईंट मिळतो. इथे त्याची नुसतीच रचना राहते आणि ती टेक्निकल होते. ते बसवतो मी तिथपर्यंत आणून, फ्रेम त्याची जी शेवटची तयार होते ती मी स्टेजवर करतो क्रिएट. किंवा कधी असं माझं आता होत नाही, आधी व्हायचं असं, पण टोटल विरुद्ध पद्धतीने हा सीन करून बघूया असं पण कधी कधी होतं. कधी कधी सुचतं फार इंटरेस्टिंग. मला अजून आठवतं, रंगमलत्या मनाचे माझं पहिलं नाटक, आणि डिझाईन करून दिलं मोहन वाघांनी, आणि त्यांच्या आर्टिस्टनी ते स्केच काढून बटर पेपरवर आणलं होतं. तर समजा ते असं बघितलं तर आपल्याला उलटी बाजू दिसते ना. तर मी त्यांना सांगितलं, मला हे उलट्या बाजूचं नेपथ्य पाहिजे, कारण मला इकडून एंट्री पाहिजे पात्राची, इकडून पाहिजे, मला इकडून नको. त्यांना काही कळेच ना. मी म्हणालो हो का, तर मी म्हणालो की ती इफेक्टिव्ह एंट्री होते. कधीही स्टेजवरची इकडून आलेली एंट्री ही जास्त इफेक्टिव्ह होते. तुमचंच चित्र आहे, फक्त मला असं करून द्या. आणि त्यांनी मला ते करून दिलं, पण त्याचा फायदा झाला. तर अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या वापरताना. पण ब्लॉक ना हा कधी येतो, हा नॉन रिअलिस्टिक नाटकात जास्त येतो. कारण तिथे तुझ्या हातात कंटेंट असतो. जर आषाढ बार आहे समजा, तर मग आता हे त्याच्यातलं डिस्कशन हेवी असतं, अजून IQ जास्त अपेक्षित असतो प्रेक्षकांचा सुद्धा. त्या कंटेंटला वेगळा आयाम असतो, बोलण्याला काही वेगवेगळे परीघ असतात. हे सगळं करताना, त्यातली संरचना करताना ब्लॉक जास्त येतो. आणि म्हणूनच असंही असेल कदाचित की म्हणून मी एक सिनेमा केला की एक नाटक करतो, एक प्रोफेशनल नाटक करत असतानाच मी एक्सपेरिमेंटल नाटक करतो. तुम्हाला म्हणून मला ब्लॉक्स फार येत नाही. तुम्हाला सतत स्वतःला शार्पन करावं लागतं. मला आवडतंही आणि मी ते करतोय. आणि सतत वेगवेगळ्या पद्धतीने आपण हे ब्रेक स्वतःला केलं पाहिजे. टू ब्रेक द रुटीन तुम्हाला नवीन एक्सपेरिमेंट करून बघता आला पाहिजे. हे मी करून बघतो. काहीच नाही झालं तर मी लिटरेचरचं रूपांतर करून बघतो. अशामुळे ते खूप फायदा होतो आपल्याला. आणि बघतो मी इतरांचं खूप. माझा ब्लॉक टाळण्यासाठी मी इतरांचं बघतो. मला नेहमी आपल्या क्षेत्रातल्या नवीन लोकांना, सिनियर लोकांना सगळ्यांना सांगायचं आहे की इतरांचं काम बघणं, आपल्या समकालीनांचं, हे खूप महत्त्वाचं काम आहे रंगकार्य म्हणून. तुम्हाला अनेक असणारे ब्लॉक इतरांचं काम बघून जाऊ शकतात. आपण म्हणतो ना, अरे जसं मी म्हणालो की दुबे म्हणाले 15 मिनिटाचाच माझा अंक आहे, हा माझा ब्लॉकच होता ना. हा एक म्हणजे ते ब्लॉक म्हणजे आपल्या याच्यासारखंच आहे की रोज जसं आपण ट्रेडमिल करतो, चालतो, काहीतरी ॲक्टिव्हिटी करतो की तुमच्या रक्ताच्या गुठळ्या निर्माण होऊ नयेत, रक्त सळसळत राहावं, अभिसरण त्याचं नीट व्हावं, तसंच कलेचं असतं. तुमचा रियाज चालू ठेवणं, तो वेगवेगळ्या पद्धतीने करून बघणं, वेगवेगळ्या लोकांबरोबर करणं, यानेच तुम्ही आणखीन हे होतं, प्रगल्भ होता असं मला वाटतं. आजच्या मुलाखतीच्या शेवटी काही प्रश्न विचारायचे आहेत की रंगपंढरी हा उपक्रम बघणारी जगभरातली अनेक अशी मंडळी आहेत की या क्षेत्रात काही करू पाहत आहेत, दिग्दर्शन करू पाहत आहेत, काहीतरी शिकू पाहत आहेत या सगळ्यातून. तर त्यांना तुम्ही काय सांगाल एक उत्तम दिग्दर्शक होण्यासाठी, किंवा आपल्या कामातलं जसं सातत्य, उत्तमता टिकवत राहण्यासाठी एका दिग्दर्शकाने काय करत आहे? तो जो शब्द वापरलास तेच खरं तर सूत्र आहे की मी तरी आत्तापर्यंत सातत्य, नाविन्य आणि दर्जा या त्रिसूत्रीवर माझं काम करतो की तुम्हाला नवीन नवीन करून पाहता आलं पाहिजे, करता आलं पाहिजे. दुसरी गोष्ट एक लक्षात ठेवलं पाहिजे की नाटकाविषयीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं आहे की ही लोकशाही पद्धत मानणारी सगळ्यात उत्तम कला आहे. आणि इथे तुम्ही कोणीच एकट्याने असा झेंडा फडकवत चालू शकत नाही की मी हे केलं. हे समूह कला आहे.
कोणीतरी लिहितं, कोणीतरी तुमच्याबरोबर असतं, कोणीतरी बोलतात, कोणीतरी त्याला लायटिंग करतात, कोणीतरी मेकअप करतात आणि हा कलेक्टिव्ह आर्ट आहे आणि त्याच्यामुळे त्याचं महत्त्व खूप आहे. म्हणून त्याच्यात जितके जास्त ब्रेन्स ॲड होतील, जितका जास्त अनुभव, जितकं सातत्य ॲड होईल, तितकं तुम्हाला नवनवीन सुचेल. तर ते नवोन्मेष ज्याला म्हणतो आपण, ते करून बघण्याची उर्मी तुमच्यात सतत असली पाहिजे. तुम्ही बघितलं पाहिजे, तुम्ही वाचलं पाहिजे. तुम्ही बघितलं पाहिजे म्हणताना फक्त नाटक नव्हे, तर चित्रकला बघितली पाहिजे, शिल्पकला बघितली पाहिजे, गाणं ऐकलं पाहिजे. खूप स्वार्थी पाहिजे दिग्दर्शकांनी, कारण दिग्दर्शकाकडे सर्व प्रश्नांची उत्तरं असायला हवीत आदर्शरित्या. ती नसतात आपल्याकडे. आपण शिकत असतो, शिकत शिकत आपण प्रगल्भ होत जात असतो. पण त्यांनी खूप काय म्हणतात त्याला, आळस झटकून टाकला पाहिजे. त्यांनी क्रिकेटही बघितलं पाहिजे, त्यांनी सगळं केलं पाहिजे, त्यांनी खेळ खेळले पाहिजेत. कुठलं एलिमेंट कधी तुम्हाला स्टेजवर वापरता येईल हे तुम्हाला माहीत नाही आहे आणि त्याची नंतर तुम्हाला मजा कळत जाते. ती लोकसंगीताची असते, ती जॅझची असते, ती सिम्फनीची असते, ती ॲब्स्ट्रॅक्ट चित्राची असते, ती पोर्ट्रेटची असते, ती निसर्ग चित्राची असते, सगळ्याची असते. काहीतरी छान मिळतं चित्रकलेतून तुम्हाला. तर कंपोजिशन, बॅलन्स, एम्फेसिसचे इतके धडे आपोआप अप्रत्यक्ष पद्धतीने. मागे एकदा असं झालं की नाट्यशास्त्रातल्या एलिमेंट्स आणि प्रिन्सिपल्स आणि एलिमेंट्सवर मी कुठेतरी बोलत होतो का, माझा कुठेतरी लेख लिहून आला आणि माझा जुना मित्र जो ॲड फील्डमध्ये आता खूप मोठ्या सिनियर पोस्टवर होता, तो म्हणाला, अरे मला इतकी मजा वाटली की तू जवळपास चित्रकलेचेच प्रिन्सिपल एलिमेंट्सविषयी बोलतो आहे. तर जवळपास कलेची मूलतत्त्व सगळी सारखीच असतात. त्याचा वापर आपण कसा करतो प्रॅक्टिकली, किती प्रपोर्शनमध्ये करतो, सगळंच न करता, दिवाळी न करता किती मोजून मापून वापरतो, ते मिनिमलायझेशन किती करतो, प्रपोर्शन काय ठरवतो याच्यावर. त्याच्यामुळे सर्वश्रुत बहुश्रुत सगळं बघावं, सगळं ऐकावं, एनर्जीनी काम करावं, हे दिग्दर्शकासाठीचं पहिलं गणित आहे. आणि दुर्दैवाने त्याला सतत एक लिडरशिप दिल्या गेल्यामुळे त्याला मला काही येत नाही याचा झिरो सतत सेट करावा लागतो. तर मी नेहमी सांगतो की मला नवीन नाटक करताना मी पेट्रोल पंपावरच्या सारखा झिरो सेट करतो की हे नाटक मला आता नव्याने काहीतरी शिकवणार आहे. मी काही नाटकाला देणार नाही आहे किंवा नटांना, हे नाटक मला शिकवणार आहे. त्यातलं बरं ते खरंच आहे ना, तुम्हाला किती उपलब्धी आहे दिग्दर्शकाला, तुम्हाला किती स्वातंत्र्य मिळालं आहे, तुमच्या आवडीचं काम करताना तुम्हाला किती मुबलक उपलब्धता आहे साधनसामुग्रीची, त्याचा वापर तुम्ही कसा करता ते खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे खूप वाचलं पाहिजे, खूप बघितलं पाहिजे, अनुभवलं पाहिजे आणि त्यातलं काय करायचं नाही हे मला या नाटकात वापरायचं नाही असं ठरवलं पाहिजे. तो एक न दिलेला नकार जो असतो ना, तो कधी कधी अंगलट येतो. ज्यापेक्षा नकार द्यायचा असतो, त्याची अब्सेन्सी मला पाहिजे, इथे नको आहे मला, हे तर मी करणार नाही. तर त्याचा जाणीवपूर्वक वापर करताना इतर अंग आपल्याला हे करता येतं. स्वतःच्या कामाचं मूल्यमापन तुम्ही कसं करता? मला खूप छान, खूप वर्ष चांगलं काम करायला मिळतं आहे. मला खूप स्तुती ऐकायला मिळाली, मला खूप पारितोषिकं मिळाली, मला प्रेक्षकांकडनं सतत मिळालं, समीक्षकांचं मिळालं, तरीही मी असमाधानी आहे. ते असमाधान मला जागं ठेवेल असं मला वाटतं. खूप चांगलं काम करायला मिळालं, पण अजून खूप काम करायचं आहे. अरे हे पण करून बघू शकतो का, ते पण करून बघू शकतो का, ही तुमच्यातली आणि तुम्ही विनम्र राहिलं पाहिजे असं मला वाटतं. थिएटर तुम्हाला शिकवतं, नाटक तुम्हाला शिकवतं, तुम्ही नाटकाला काहीही देत नाही. त्यामुळे तुम्ही त्याच्याकडनं घेत राहा छान पद्धतीने. आणि आपल्या कामाचं ॲनालिसिस हे फक्त प्रयोगसंख्या, पुरस्कार, प्रेक्षकांनी दिलेला त्यावेळेसचा प्रतिसाद हे न घेता तुमच्यातलाच एक क्रिटिक जागा ठेवला पाहिजे. तुम्हाला कळलं पाहिजे की हे या नाटकाला चांगलं म्हणतात, पण तरी या नाटकात गडबड आहे थोडीशी, मी अजून हे करू शकलो असतो असं मला आत वाटलं पाहिजे. हे तुमचं स्वतःला तुम्ही कबूल केलं पाहिजे की हे झालं आहे, पण हे करता येऊ शकतं. हा जो एक न पोचल्याचा भाग आहे, तो जर तुमच्यात ठेवला तर तुम्हाला काहीच अडचणी येणार नाही. चंदू सर, तुम्ही गेली 40 वर्ष सातत्याने नाटक करता. होय. या नाटकाने चंद्रकांत कुलकर्णी या व्यक्तीला, माणूस म्हणून काय?
ही 40 वर्ष काम केलं म्हणून रंगपंढरी तू मुलाखत घेतेस माझी. ओहटली बोलायचं झालं तर मला असं वाटतं की खूप समृद्ध केलं मला, खूप ऊर्जा दिली मला. आणि ज्याला आपण असं म्हणतो की मी आधीच वापरला शब्द की मला काय काय मिळालं याचा जेव्हा मी विचार करतो, म्हणजे मी 100-150 पुरुष नटांबरोबर आणि 100-150 स्त्री नटांबरोबर काम केलं. मी 25 ते 30 नाटककारांवरचं लिखाण मी दिग्दर्शित केलं. मी 10 ते 15 निर्मात्यांबरोबर काम केलं. 10 ते 15 संस्थांमध्ये काम केलं. माझी स्वतःची संस्था मी उभारली. खूप अचूक वेळेला माझ्याकडे हे काम सोपवल्यामुळे मला खूप मोठा आनंद मिळाला. प्रवासाचा, लाँग जर्नीचा मला अनुभव मिळाला. आणि मला ना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही दिली की जे ठरवलं होतं, माझ्या मित्रांनी ठरवलं होतं माझ्यासाठी, माझ्या संस्थेने ठरवलं होतं, त्या जिगीषाचे मी खूप आभारी आहे, प्रशांतचा आभारी आहे मी. कारण ही जी संकल्पना दिली त्याच्यामुळे जगण्यासाठीचा उद्देश दिला मला. त्यामुळे मला मी झोपण्यापूर्वी नाटकाचा विचार करत असतो, उठल्यावरही नाटकाचा विचार करत असतो, नाटकाविषयीच कुठेतरी बोलायला जातो, नाटकाचीच तालीम करत असतो. गमतीशीर मला मध्यंतरी मी लोकसत्तामध्ये कॉलम लिहित होतो माझा, तर मला सगळ्यांनी विचारलं की अरे तुला एवढ्या तारखा बिरखा कशा आठवतात किंवा काय आहे, तर म्हटलं माझ्या आयुष्यात दुसरं काय आहे, म्हणजे नाटकाच्या प्रयोगांच्या आणि तालमींच्या आठवणीत माझ्या आयुष्याची दैनंदिनी आहे. म्हणजे हे नाटक करताना मी हे करत होतो, हे नाटक करत असताना मी करत होतो, असंच मला आठवतं. मला सालासकट आठवतं, तारखेसकट आठवतं. त्यामुळे ती जी मजा आहे ती आहे. आणि सगळ्यात हे बरेच जण बोलले असतील की आवडीचं काम आपल्याला करावं लागतं आहे, म्हणजे करायला मिळतं आहे. की मला माझं जगण्याचं पण साधन हेच आहे, व्यवसायाचं पण साधन हेच आहे, आणि मला हे सातत्याने करायला मिळतं आहे. तर ही फार मोठी उपलब्धी आहे जी शक्यता नसती. तर मी आज समजा मी असं याच्याकडे नेहमी विचार करतो की हे जर माझ्या वाट्याला आलं नसतं, असं मला करता नसतं आलं, मी स्थलांतरित नसतो झालो, मी पूर्णवेळ कलाक्षेत्रात काम करायचं असं जर ठरवलं नसतं, तर मी काय केलं असतं, तर ते खूप जुजबी होतं. आता मला दिसतं त्याची कितीही मोठं चित्र जरी मी व्हिज्युअलाइज करायचा प्रयत्न केलं तरी ते एवढं मोठं नसतं. आणि ते खूप समाधानाच्या पुरतं आहे, प्रसिद्धीपुरतं आहे. मला तर अशी गंमतही वाटते, मी जे वारंवार त्याचा विनम्रतेने उल्लेख करतो की आत्ताच्या माध्यमात या सगळ्या ग्लोबलायझेशनच्या आता दिग्दर्शकाला पण चेहरा आला आहे. कारण तो दिसतो, तो टेलिव्हिजनवर दिसतो, तो मुलाखतीत दिसतो. माझ्या आधीचे अनेक सिनियर दिग्दर्शक, त्यांचं फक्त काम माहिती आहे, कुठे काय माहिती आहे, कुठे दुबेजींची एवढी मोठी प्रदीर्घ मुलाखत आहे की जी मला आत्ता मार्गदर्शक ठरली असती. तर मी उपलब्धी पण समजतो की या काळात मी आहे आणि म्हणून माझ्या कामाची नोंद पण होते आहे. आणि त्यामुळे छान वाटते, खूप एनर्जेटिक वाटते मला. दरम्यान तू असं सतत 40 वर्ष म्हणून माझं आता तुम्ही खूप वय झाले तुमचं हे सुचवायचा जरी प्रयत्न केलास तरी हां, तर ते नाही पण म्हणजे हा गेलेला काळ मला क्रश करता आला. मला काय एनर्जीचं वयाचं काही न वाटता मला अजूनही तेवढ्याच तडफेने कुठलं नाटक मी करीन, मला कोण आता कसं काय आपल्याला काय नवीन करता येईल याची मला सतत तीच चर्चा असते आजूबाजूला. तशीच मंडळी आहेत माझ्या आजूबाजूला. आणि आनंद अजून एक मिळाला की प्रेक्षकांचा, समीक्षकांचा, निर्मात्यांचा विश्वास खूप मिळाला मला. मी ती एक मला क्रेडिबिलिटी वाटते आणि त्याचं मला खूप ताण आहे की जेव्हा मला समोर येऊन कोणीतरी म्हणतं की अहो तुमचं नाटक आहे म्हणून आम्ही आलो, तर मी शक्यतो त्याच्या नजरेला नजर देत नाही की त्याचं म्हणणं जरी किती स्तुतीपर असलं तरी त्याच्यामध्ये एक टेन्शन दडलेलं आहे की मला माझी हीच क्वालिटी कायम टिकवली पाहिजे, किंवा माझ्या आजूबाजूला जी चांगली काम करणारी माणसं आहेत ह्यांच्या जोडीनं मी काहीतरी सतत चांगलं देत आलं पाहिजे. कारण नाटक या माध्यमावर माझं मनपूर्वक प्रेम आहे. इतर सगळ्या माध्यमात मी मुसाफिरी करणार, नक्की करणार. दिग्दर्शन ज्याच्यासाठीचं लागणारी गोष्ट मी प्रत्येक करून बघणार. परंतु नाटक हे नाटक आहे, त्याच्यामधल्या छोट्या गोष्टी अजून बऱ्याच शोधायच्या राहिल्यात असं वाटत राहतं. चंदू सर, आम्ही खूप महिने, खूप वर्ष खरं तर तुमच्या या मुलाखतीची वाट बघितली आणि तुमच्याशी बोलताना तुमच्या श्वासात मला असं वाटतं की आता रक्त जर काढलं तर त्या रक्तातही नाटक भिनलेलं आहे. आणि हा सगळा इतक्या वर्षांच्या इतक्या नाटकांचा अगदी संक्षिप्त रूपाने का होईना पण अत्यंत सखोल असा एक तुमचा अभ्यासपूर्ण
विचार आम्हाला दिला त्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे. आणि थँक्यू. माझ्या या मुलाखतीमध्ये मी बऱ्याच जणांचे नामोल्लेख माझ्याकडनं झाले नसतील. या माझ्या सगळ्या कामामध्ये मी तेच सांगतो की जरी दिग्दर्शक म्हणून एक मी बोलत असलो तरी या सगळ्यांच्या वतीने मी बोलतो आहे. हे माझे सगळे नाटककार, सगळे निर्माते, सगळे नट नट्या, तंत्रज्ञ यांच्या सगळ्यांच्या वतीने बोलतो आहे आणि प्रेक्षकांच्या वतीने पण बोलतो आहे. त्यामुळे कोणाचा जर नामोल्लेख राहिला असेल तर कोणी गैरसमज करून घेऊ नये. उलट मी आणि खूप दिवस तू म्हणालीस की वाट बघितली मुलाखतीची, तर तयारी करत होतो काय बोलायचं याची. थँक्यू. थँक्यू.